श्रीमन्महागणाधिपतये नमः. नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आज आपण बघूयात आपल्या व्हिडिओमध्ये मंगळवारी अंगारक संकट चतुर्दशी आहे, दिनांक 5 मे आहे. ह्याच्याबद्दल आपण सविस्तर माहिती आपल्या व्हिडिओमध्ये बघूयात. मंगळवारी आलेली चतुर्थीला अंगारक संकट चतुर्दशी असं म्हणतात. ही चतुर्थी खूप विशेष असते. जे कोणी पण महिन्याला चतुर्थीचा उपवास करत नाहीत, अंगारिका जेव्हा जेव्हा मंगळवारी येते त्या दिवशी पण खूप लोक उपवास करतात. काही जण तर दर महिन्याची पण करतात, कारण की गणपती बाप्पा हे आपल्या सगळ्यांचेच आवडते दैवत आहेत, बुद्धीचे देवता आहेत. ह्यांची सेवा केल्याने आपल्याला बुद्धी पण प्राप्त होते, आपल्या मुलांना पण बुद्धी प्राप्त होते, आपले विघ्न हरतायत. आपण कुठलेही शुभ कार्य करायचा आधी आपण गणपती बाप्पाचं नामस्मरण व्यवस्थित पूजा वगैरे करूनच सुरुवात करतो. आपण आता ह्या दिवशी सेवेबद्दल बघूयात. अगोदर आपल्याला ह्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे. आपल्या घरची देवपूजा वगैरे सगळे व्यवस्थित झाल्यानंतर जे आपल्या घरामध्ये गणपतीची मूर्ती असो, फोटो असो, व्यवस्थित पंचोपचार पूजा वगैरे करून घ्यायचं आहे. आणि घराजवळ आपल्याला गणपती बाप्पाचे देऊळ असेल तर नक्कीच जाऊन दर्शन करून घ्यायचं आहे. देऊळ जरी नसेल तरी आपण आपल्या घरी पण ही सेवा करू शकतो. आपल्याला सेवेमध्ये काय काय करायचं आहे म्हणजे गणपती अथर्व शीर्षचं आपल्याला 21 वेळा पठण करायचं आहे. 108 वेळा केलं तर अतिउत्तम, पण गणपती बाप्पाला 21 वेळा पण करू शकता, 11 वेळा करू शकता, 5 वेळा, 3 वेळा, वेळेनुसार करायचं आहे. पण 21 वेळा केलं तर अति विशेष. गणपती अथर्व शीर्ष हे पठण कसं करायचं आहे, संपूर्ण आपल्याला करायचं नाही, फलश्रुती असते गणपती अथर्व शीर्षमध्ये. आपल्याला सगळ्यात आधी अगोदर, आज रविवार आहे, आज असो उद्या असो, आपल्याला घराजवळ दुर्वा वगैरे कुठं भेटत असेल तर दुर्वा आणून घ्या. 21 कट्टे करून घ्या. 21 वेळा पठण करायचं म्हणून, किंवा 11 वेळाच करायचं तर 11 कट्टे करून घ्या. भेटलं तर खूप विशेष दुर्व्यांचं. आणि नाहीच जर दुर्वा भेटला तर आपल्याला 21 फुलं घेऊ शकतो आपण, 21 अखंड अक्षता घेऊ शकतो आणि आपण पठण करू शकतो. गणपती बाप्पाला लाल फूल व्हायचं आहे. जास्वंदीचं भेटलं तर अतिउत्तम, नाही भेटलं तर गुलाबाचं असो, गन्नेरीचं असो, कुठलं पण होऊ शकता. आणि जर नाहीच भेटलं तर पांढरं फूल असो, पिवळं फूल असो, ह्याच्यावर आपल्याला हळद कुंकू घालायचं आहे. त्या फुलाला लाल करायचं आहे आणि ते गणपती बाप्पाच्या चरणी आपल्याला अर्पण करायचं आहे. आता आपल्याला अथर्व शीर्ष बघा कुठून पठण करायचं आहे. गणपती बाप्पाच्या नित्य श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नित्य सेवेच्या पोथीमध्ये गणपती अथर्व शीर्ष आहे. अगोदर ध्यान मंत्र आहे, त्यानंतर गणपती अथर्व शीर्ष आहे, शांती मंत्र आहे, तिथून मूळ मंत्र आहे, ओम नमस्ते गणपतीये त्वमेव प्रत्यक्षम तत्वमसी. हे आपल्याला इथून सुरुवात करायची. अगोदर ध्यान मंत्र एक वेळेस, शांती मंत्र एक वेळेस पठण करून घ्यायचे. त्यानंतर जेव्हा आपण दुसऱ्या वेळेस पठण करतो ओम नमस्ते गणपतीये पासून ते आपल्याला 10व्या ओवी शिवसुताय श्री वरदमूर्तये नमो नमः इथपर्यंत आपल्याला 20 वेळा पठण करायचे. जेव्हा आपण 21 वेळा पठण करू तेव्हा आपल्याला फलश्रुती म्हणायची आहे. सकाळी सेवा झाली तर अतिउत्तम. तुम्ही ही सेवा घरात करू शकता, देवळात करू शकता, किंवा देवळामध्ये एक वेळा पण पठण करू शकता, किंवा श्रवण पण करू शकता. ज्याला कोणाला पण सकाळी सेवा करणं शक्य नाही काही कारणामुळे, दिवसभरामध्ये कधी पण आपण सेवा करू शकतो. नाहीच जमलं 21 वेळा तर किमान 1 वेळा तरी आवर्जून पठण करा, सेवा चुकवू नका. आता ही झाली अथर्व शीर्षाची सेवा. अथर्व शीर्ष म्हणायला थोडं अवघड आहे. मोबाईलवर लावून देऊन पण तुम्ही ऐकू शकता देवासमोर बसून. त्यानंतर गणपती स्तोत्र आहे, ह्याचं पण तुम्ही 21 वेळा पठण करू शकता. आणि ज्या दिवशी पण मंगळवारी चतुर्थी येते त्या दिवशी आपल्याला गणपतीला पुरणाचे मोदक दाखविले जातात. पुरणाचे मोदक हे खूप आवडतात गणपती बाप्पाला. पुरणाचे मोदक करून दाखविले तर खूप विशेष. नाही जर जमलं तर खोबर साखर, बदाम साखर, किंवा पेड्याचे मोदक, किंवा तूप साखराचे मोदक पण आपण नैवेद्यामध्ये दाखवू शकतो. आणि गणपती बाप्पाला आवडतं वस्तू म्हणजे तूप आणि गूळ खूप आवडते. नक्कीच ह्या दिवशी एका वाटीमध्ये तूप आणि गूळ थोडं ठेवा बाप्पासमोर दिवसभर, आणि दुसऱ्या दिवशी प्रसाद म्हणून सगळेजण ग्रहण करा. आपली सगळी सेवा वगैरे करून झाल्यानंतर आपल्याला गणपती बाप्पाला मोदकाचं नैवेद्य दाखवून आरती करायची आहे, धूप दीप दाखवायचं आहे. दिवाचा आपण अगोदरच लावून ठेवतो. आणि अजून एक माहिती सांगायची आहे. आता कोणी काय करते तर चंद्रोदयाचा टाईम 9 वाजता आहे म्हणून घ्या,
तर चंद्र आलं तरच जेवण करतात, नाही तर नाही असं नाही. चंद्र यो किंवा न यो, पण दिशा म्हणायचे उजळतात वेळ झालं की. वेळ कधी पण असो चंद्रोदयाची, आपण वेळ झालं की गणपती बाप्पाला, आपल्या देवाला, आपल्या कुलदेवताला आणि बाहेर येऊन आपण चंद्राला अक्षदा, हळद कुंकू अक्षदा अर्पण करायचं आहे, नमस्कार करायचा आणि मग आपण जेवण करू शकतो. ह्याला काही हरकत नाही. काही चुकलं असेल तर माफी असावी. चला तर मग आजचा व्हिडिओ इथंच थांबविते. भेटूया परत एका नवीन व्हिडिओसोबत आपण. तोपर्यंत सर्वजण मस्त राहा, आनंदात राहा. संकट चतुर्थी अंगारिका संकट चतुर्थीची सेवा करा, बाप्पाचा आशीर्वाद मिळवून घ्या. श्री स्वामी समर्थ.